नमस्कार, मी नागेश कलगोटे. महाराष्ट्र न्यूझीलंडमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत. सध्या मी आहे वर्सोवा गावात आणि वर्सोवा गावाच्या ज्या मसानदेवी मंदिरामध्ये आणि या ठिकाणी आज सकाळी मेसेज सोशल मीडियावर मला सुद्धा प्राप्त झाला. वर्सोवा कोळी समाज ट्रस्टच्या माध्यमातून मुंबई महानगरपालिका या ठिकाणी कारवाईसाठी येणार आहे आणि त्यामुळे मुंबई महानगरपालिकेच्या सतत होणाऱ्या कारवाईमुळे वर्सोवाचा कोळी समाज हा आक्रमक झालेल्याचं पाहायला मिळतं. या ठिकाणी मोठ्या प्रमाणात जवळपास 150 ते 200 पेक्षा जास्त पोलीस बांधव या ठिकाणी एकत्रित झाले होते. सकाळी 9 वाजल्यापासूनचा जो प्रवास आहे तो आता जवळपास 1:30 वाजता संपलेला आहे. या ठिकाणी स्वतः मुंबई महानगरपालिकेचे शिवसेनेचे माजी नगरसेवक राजू पेडणेकर सुद्धा या ठिकाणी उपस्थित राहिले. त्यांनी कोळी समाजाला मार्गदर्शन केलं आणि कोळी समाजाचं या ठिकाणी नेतृत्व करणारे हरीश्वर गुस्ते माझ्यासोबत आहेत. कोळी जमात ट्रस्ट अध्यक्ष आहेत. त्यांच्याकडून जाणून नक्की या पूर्ण प्रवास काय आणि मुंबई महानगरपालिका ज्या पद्धतीने वारंवार या ठिकाणी कारवाई करते त्याच्यामुळे तो कोळी समाज या ठिकाणी आक्रमक होतोय. नक्की आता पुढची दिशा काय असेल आणि येणारा भविष्य काय असेल. ऐश्वर्जी, सकाळपासून या ठिकाणी एक मेसेज मला सकाळी प्राप्त झाला होता, कॉल सुद्धा आला होता की मुंबई महानगरपालिका बीएमसी या ठिकाणी कारवाई करणार आहे. अगोदर सुद्धा कारवाई झाली होती. आता कोळी समाज आक्रमक झालेला पाहायला मिळतो. तुम्ही जवळपास 150 पेक्षा जास्त कोळी बांधव या ठिकाणी एकत्र आले होते, काय सांगा? कसं आहे माहिती आहे, आम्ही मूलचे आद्य नागरिक आहेत आणि आमचं गाव नाही कुठे, आम्हाला कोण नातेवाईक नाहीत. आमचं जन्मतः आमच्या 1.5 वर्षापासून 200 वर्षां पिढ्यानपिढ्या आमचे, तुम्ही जर आमचा इतिहास बघितला असेल वेसावा कोळी जमातीचा तर तुम्हाला इतिहासच समजेल का आम्ही 200 वर्षापूर्वीचे आमचा जो चैत्र पौर्णिमेचा सण असू दे किंवा कुठलंही कार्य असू दे. आणि हे नाही तर सर्वात मोठी गोष्ट, आमच्या गावाने 125 स्वातंत्र्य सैनिक भारताच्या लढ्यासाठी दिलेले होते. असा आमचा गाव, स्वातंत्र्य सैनिकांचा गाव जो आज पूर्ण महाराष्ट्रामध्ये गाजला जातो, असा स्वातंत्र्य सैनिकांचा गाव आमचा वेसावा आहे. आणि आज आम्ही मूळचे भूमिपुत्र आहेत. साहेब, आमची घरं 70-80 वर्षापूर्वी बांधलेली आहेत. आज ती मोडकरीला आलेली आहेत. आज आमच्या घरामध्ये 2 कुटुंब होते, 4 झाली, 5 झाली, 6 कुटुंब झाले. आम्ही राहणार कुठे? आम्हाला जागाच नाही, आम्हाला गाव नाही. आता आम्ही हे सोडून वर्षावर सोडून आम्ही गावी गेलो असो, गावी आम्ही 4-4 माल्याची घरं बांधली असती. पण आमच्या राहत्या घरामध्ये आमचे 600 फुटाचे 700 फुटाच्या घरामध्ये 15-15, 20-20 फॅमिली राहतात. ती पण आमची काही आता 6 महिने झाले, 7 महिने झाले लोकांना कामं करायला देत ना, अडवली जातात. काय कारण आहे ते पण नाही सांगत. खरोखर जिथे तुम्हाला अनिकृत्य जास्त दिसते, दलदल मध्ये आहे, त्यांचं आमचं काय ऑब्जेक्शन नसेल, परंतु आमचे गावचे आहेत, आम्ही मूल भूमिपुत्र आहेत, त्यांच्यावर सरकारने लक्ष द्यायला पाहिजे. सरकारने आमचा पाठिंबा द्यायला पाहिजे. फक्त आमच्या आश्वासन, इलेक्शन आलं का फक्त तुमचा जी आर पास झाला, 3 माल्याचा 4 माल्याचा जी आर पास झाला. आज आम्ही विचारायला गेलो कुठे आहे जी आर, काय आहे? तुमची हाईट फक्त कमी हाईट मध्ये आहे, तुम्ही बांधू शकत नाही. आमच्यावर कायदे फक्त लादले जातात, पण आम्हाला कुठल्या विश्वासात किंवा कुठल्या गोष्टीमध्ये आम्हाला कोणी घेत नाही आणि आम्हाला कुठल्याही लोकांना आता पाठबळ भेटत नाही. म्हणून आम्ही स्वतंत्र याच्या लढ्यामध्ये उतरलेलो आहे. आणि खरोखर ज्यांना वाटले आमची दयामाया आलेले, आमच्या कोळी समाजाची दयामाया आलेले, ते स्वतःहून आमच्याकडे आले आणि स्वतःहून आमच्यासाठी बीएमसी मध्ये लढत आहेत. मी त्यांचे एकदा धन्यवाद मानतो. आज आपण मुंबई महानगरपालिकेचे अधिकारी, सहाय्यक आयुक्त किंवा उपायुक्त यांच्या सुद्धा भेटी आपल्या ट्रस्टच्या माध्यमातून घेण्यात आल्या. काय त्यांच्याकडून आश्वासन काय मिळेल? त्यांचं आश्वासन असं होतं की काही घुसखोर आहेत, काही बिल्डर्स आहेत, त्या लोकांनी जास्त अतिप्रमाणात ज्या बिल्डिंग्स उभ्या केलेल्या आहेत त्याच्यावर आम्हाला कारवाई करायला द्या. पण त्यांचं असं आश्वासन आहे की तुम्ही मूळ राहणारे लोक आहेत, त्यांचा रीतसर पेपर वगैरे आम्हाला जमा करा, त्यांची आम्ही छाननी करू आणि त्यांना आम्ही घर बांधायचं परमिशन देऊ आणि लवकरात लवकर त्यांची कामं चालू करू, असं आम्हाला आल्ले साहेबांनी आज आम्हाला आश्वासन दिलेलं होतं. तर ते रीतसर पेपर प्रमाणे आम्ही त्यांचं काम लवकरात लवकर सुरू करू. आज भेट घेतली सहाय्यक आयुक्तांची. सहाय्यक आयुक्तानंतर थेट धाव घेतली शिवसेनेचे माजी नगरसेवक राजू पेडणेकर यांच्याकडे. राजू पेडणेकर म्हणजे या ठिकाणी या कोळी समाजाच्या सर्व बांधवांनी, सर्व नेत्यांकडे जाण्याचा प्रयत्न केला, परंतु या ठिकाणी प्रत्यक्षदर्शी किंवा उपस्थित राहिलेले एक माजी नगरसेवक ते म्हणजे शिवसेनेचे राजू पेडणेकर. सर, काय सांगाल? कोळी समाज या ठिकाणी जवळपास इतिहास म्हणजे मुंबईच कोळ्याची असं मानलं जातं, पण आता कोळ्यांवर वारंवार मुंबई महानगरपालिका कारवाई करते. याच्या अगोदर सुद्धा कारवाई झाली होती, आता सुद्धा प्रश्न चिघळत चाललाय, काय सांगाल? बिलकुल मुंबई कोळ्याची असं म्हटलं जात होतं आणि आजही ती वस्तुस्थिती दाखवण्याची वेळ आहे. गेले 150 ते 200 वर्षापासून वेसावे गाव आहे ते अस्तित्वात आहे आणि गावकरी यांचं म्हणजे इकडचे आद्य नागरिक आहेत, मूळ नागरिक आहेत, भूमिपुत्र आहेत. आणि सहसा आपण बघतो की जेव्हा इथे परिवार वाढतो, 4-4, 5-5 कुटुंब छोटी असतात मग मोठी होतात, तर स्वाभाविक आहे की त्यांची घराचे मजले चढवण्याचा एक विचार येतो. आता धारावीमध्ये आपण बघतो तर अनेक 10-10, 5-5 माळ्याची पत्र्याची
मधले आपल्याला दिसतात. आता आपल्याकडे कोर्टाचं देखील इथे काम सुरू आहे, तर दलदलमध्ये भरणी करून काम सुरू आहे. तर त्या अनुषंगाने जर तिथे स्ट्रक्चर उभे राहू शकतात तर मग आपल्या कोळी बांधवांना जे मूळ नागरिक आहेत ज्यांनी आपल्या महाराष्ट्राच्या या स्वातंत्र्य लढ्यामध्ये देशाच्या 105 हुतात्मे दिले आहेत आणि त्याच्यानंतर एकदम शांतिप्रिय समाज आहे. तर या बाबतीमध्ये जेव्हा मला ही तक्रार कळली तर मी स्वतः देखील सहाय्यक आयुक्तांना भेटलो, त्यांना वस्तुस्थिती समजून सांगितली की बाबा हे आद्य नागरिक आहेत, यांच्याकडे दुसरं काही गाव नाहीये, जे काय ते सगळं इथेच आहे आणि इथे आपण त्यांना कौटुंबिक म्हणून काहीतरी मदत केली पाहिजे माणुसकीच्या नात्याने. अनाधिकृत बांधकामाला राजू पेडणेकर किंवा माझा पक्ष किंवा आपण देखील कोणी समर्थन करणार नाही, पण अनाधिकृत बांधकाम हा विषय वेगळा आहे आणि सर्वसामान्य भूमिपुत्रांचा विषय वेगळा आहे. भूमिपुत्रांच्या संरक्षणासाठी आपण लढलं पाहिजे ही आपल्याला बाळासाहेबांनी दिलेली शिकवण आहे आणि त्या शिकवणीच्या अनुषंगाने जेव्हा मला कळलं की अशा पद्धतीने माझे बांधव त्रस्त आहेत त्यावेळेला मी इथे ताबडतोब धाव घेतली. माझ्याबरोबर सुनील बोले पाटील, आमचे विकास, हरीश कुष्टे, आमचे भावेसाहेब, बाकी पंकजी, बाकी सगळे मंडळी, ही सगळी मंडळी त्याच्यामध्ये आज उतरलेली आहे. आता पुढचा जो निर्णय घ्यायचा आहे तर या बाबतीतली माहिती आम्ही आमच्या वरिष्ठांना देखील देऊ. वस्तुस्थिती, अनाधिकृत बांधकाम आणि वस्तुस्थिती ह्याचा जो ताळमेळ आहे तो आम्ही समजावून सांगण्याचा प्रयत्न करू आणि आमची सर्वांची एकच बाकीच्या दलदलमध्ये बांधलेली बंगले उद्ध्वस्त करा, आम्हाला काही घेणं देणं नाही, पण जे मूळ नागरिक आहेत ज्यांनी आपलं आयुष्य दिलंय मुंबईसाठी, मुंबई घडवण्यासाठी, मुंबईच्या जडणघडणीमध्ये आपलं प्रचंड योगदान दिलंय, तर तो परिवार कुठेही बेघर राहता कामा नये, वंचित राहता कामा नये, त्याला न्याय मिळाला पाहिजे. त्या अनुषंगाने मी इथे आलो आहे आणि याच्या पुढची पण कारवाई जी करायची आहे ती आम्ही आमच्या बैठकीत समजावून सांगितलेली आहे. त्या पद्धतीने पुढची कारवाई होईल आणि एकच अपेक्षा आहे की माझा कोळी बांधवाची घरं ही एकदम इंटॅक्ट राहावीत. त्यासाठी वाटेल ते झालं तरी करण्यासाठी आमची तयारी. कोळी बांधवांची घरं इंटॅक्ट राहिली पाहिजे आणि वाटेल ते करायची तयारी आहे. या ठिकाणी आपण कोळी समाजाचे शिष्टमंडळ घेऊन महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री, महाराष्ट्राचे मुख्यमंत्री यांना सुद्धा भेटणार आहात. त्या संदर्भात काय भविष्यातली चर्चा काय म्हणजे ते झाल्यानंतर तुम्हाला मी भेटून सांगेन की काय चर्चा झाली. आता मी साहेबांची वेळ घेणार आहे, साहेबांना या संपूर्ण वस्तुस्थिती बाबतीत अवगत करेन आहे आणि त्याच्यानंतर मग पुढची जी काय रूपरेषा ती आपल्याला सांगण्यात येईल. महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे आणि महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांना शिष्टमंडळ भेटणार आहे सांगतायत. माझ्यासोबत सुनीलजी बोले या ठिकाणी महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांना भेट घेऊन त्यांच्याकडून सुद्धा हा विषय त्यांच्यापर्यंत नेला जाणार आहे सांगतात. या ठिकाणी शिवसेनेचे माजी नगरसेवक राजू पेडणेकर. नक्की आता पाहणं गरजेचं आहे की मुंबई महानगरपालिकेचं या ठिकाणी वर्षाच्या कोळीवाड्यात आलेले संकट तात्पुरतं जरी टळलं तर येणाऱ्या भविष्यामध्ये या संकटाची काय असेल परिस्थिती. तिथे सांगतो नागेश काजोंडे, महाराष्ट्र न्यूजसाठी खूप खूप धन्यवाद.